महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल पदासाठी गृह विभागाकडून एक मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे एक नवीन उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे। तथापि यासाठी काही विशिष्ट अटी आणि पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत। तर यामध्ये कोणकोणते निर्णय, अटी आणि निकष काय असणार आहेत ते देखील जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विशेषतः सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी एक मोठी समस्या बनली आहे। अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणेवर अतिरिक्त भार येत असून गृह विभागाने आता यावर उपाय म्हणून हा नवीन निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता काही प्रमाणात भरून निघेल अशी अपेक्षा आहे। राज्यातील गृह विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनाही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे। राज्यामध्ये गुन्हेगारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पोलिसांवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे। यापूर्वी गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार केवळ पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांकडेच होता। मात्र आता महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने याबाबत राजपत्र जाहीर करत पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनाही गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार दिले आहे। तथापि यासाठी काही विशिष्ट अटी आणि पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत। यानुसार गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पदवीधर असणे आवश्यक आहे। तसेच त्यांनी पोलीस दलात किमान 7 वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी। या व्यतिरिक्त गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे त्यांनी 6 आठवड्याचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले असावे आणि त्यासंबंधी परीक्षा उत्तीर्ण होणेही अनिवार्य आहे। गृह विभागाने याबाबतचे राजपत्र प्रकाशित करून हे निर्देश जारी केले आहेत। शहरी विभागामध्ये पोलिसांच्या मनुष्यबळाची कमतरता जाणवत असली तरी तेथे अधिकाऱ्यांची संख्या तुलनेने ठीक आहे। त्यामुळे शहरी विभागातील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील अधिकाऱ्यांकडे सोपवला जातो। परंतु ग्रामीण भागांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळासोबतच अधिकाऱ्यांची संख्याही कमी आहे। यामुळे एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक गुन्ह्याचा तपास सोपवल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येतो आणि गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही कमी असल्याचे निदर्शनास आले आहे। दरम्यान पोलीस दलात आता उच्च शिक्षित तरुणांची भरती झाली असल्याने त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग करून घेण्यासाठी गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे। या नवीन निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कामाचा भार काही प्रमाणात कमी होईल आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या दरात वाढ होईल असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे। याच उद्देशाने गृह विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे। पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे एक नवीन उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ते अधिक प्रभावीपणे गुन्ह्याचा तपास करू शकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।